मुलगी म्हणती मी यांचंही करते आणि मी यांचंही करते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही कामधंदा बघा. मुलगी जास्त सांभाळते. आज इतकी क्रांती झाली की मुलगी अग्निडागाच्या अधिकारी झाली. कशाची? अग्निडागाच्या अधिकारी. इतका त्यांना अधिकार मिळाला आणि उतरेची अधिकारी झाली. तू नीट नाही राहिला तर मी अर्धा नाव लावील, समृद्धी जवळून गेलाय. 1 कोटी रुपये एक. गीता जयंतीचा, दत्त जयंतीचा भांडणं करू नका बरं का. गीता जयंती भांडणं करू नका. आठवलं का? हा, सप्ताह असताना गावामध्ये भांडणं करू नका, पैसे जमा करा. मग गावकरी माणसांनी म्हटलं नाही पाहिजे आमच्या दारामध्ये आम्ही कशाला जाऊ मंदिराकडं, असं नाही. गावाचा सप्ताह आहे ना, 500 रुपये वर्गणी, 1000 रुपये वर्गणी मंदिराकडे घेऊन जायची. कोण आहे आयोजक नियोजक? म्हटलं आम्ही आहोत. द्या पावती, हे घ्या पैसे. हां, तांदूळ किती काढले? 2 पायले, हे घ्या 5 पायले तांदूळ. 5 पायले तांदूळ 200 रुपये, हे 500 रुपये घ्या. हे प्रेमानं दिलं पाहिजे. याला सात्विक दान असं म्हणतात. आपण स्वइच्छेने देणं याला सात्विक दान असं म्हणतात. म्हणून अतिथीला दान देत असताना अन्नदान द्यायचं, द्रव्यदान द्यायचं. आता आपली बाजू सांगितली. अतिथीला दान का द्यायचं? बघा, आत्ताचा काळ सोडा तुम्ही, पण एक विशिष्ट काळापूर्वी संन्यासी महात्मे, ब्रह्मचारी महात्मे कार्यक्रम नसायचे आणि ते कुठंतरी गिरिगृहारामध्ये बसलेले असायचे साधना तपस्या करत असताना. आणि मग त्यांना गोळ्या औषधं घ्यायचे, त्यांचा आजारपण आहे, त्यांना कपडा लता वगैरे घ्यायचा आहे. तर आपल्या दक्षिणेमधून त्यांचं ज्या गरजा आहे, प्राथमिक गरजा, त्या पूर्ण व्हाव्या यासाठी गृहस्थ आश्रमातील माणसांनी दान दिलं पाहिजे. क्रमांक 1 अन्नदान द्यावं. क्रमांक 2 द्रव्यदान द्यावं. क्रमांक 3 सन्मानाचं दान द्यावं. सन्मान दिला पाहिजे. संत महात्मे घरी आले ना, त्यांना सन्मानानं, भक्ती सन्माने पूजला. हे देवाचं वर्णन आहे, पण संतांना सुद्धा सन्मानाने बोलावलं पाहिजे. ते एक अभंग आहे ना, दसरा दिवाळी तोची मा आम्हा सण, सगळे हरिजन भेटतील, आमोप जोडल्या सुखाची या राशी, पारत्या भाग्यासी नाही आता. संत महात्मे आमच्या घरी येत आहेत ना, खऱ्या अर्थाने आमच्या घरामध्ये दसरा दिवाळी आली असं वाटलं पाहिजे. नाहीतर मग फोडिली गोवरी, तैसा दिसे तोंडावरी, महाराज येऊन बसले का तोंड सोडून बसायचं, बाहेरच निघून जायचं, तू तिकडं जाय ग, मी इकडं जाय ग, हे नाही. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील, अमुप जोडल्या सुखाची या राशी. या अमुप सुखाच्या राशी जर जोडायच्या असेल तर अतिथीला सन्मान दिला पाहिजे. विठाला विठाला. अतिथीला दान द्यायचे 3, अन्नदान द्यायचं, द्रव्यदान द्यायचं, सन्मानाचं दान द्यायचं, पत्नीला दान द्यायचं 1. पत्नीला काय दान द्यायचं? आपल्या महाराष्ट्रामध्ये जी आमची माता माऊली आहे तिला लक्ष्मी म्हणण्याचा प्रघात आहे. काय म्हणतात? आमची भाग्यलक्ष्मी, आमची धनलक्ष्मी. आपल्या घरामध्ये जर पहिली मुलगी झाली, आपण काय म्हणतो? पहिली बेटी आणि धनाची, आहे की नाही? पहिली बेटी ही धनाची पेटी आहे. आज सर्वांना समजायला लागलंय. ते म्हटले मुलगी, बघा आजचा काळ असा आहे, मुलांपेक्षा मुली आई वडिलांना जास्त जीव लावतात. आमचा अनुभव सांगतो. जर सुनबाई जर खटाळ निघाली ना, आपल्या चांगल्या आहे, मला घरी जायचं आहे अजून, आपल्या इथे चांगल्या आहे सगळ्या, पण सुनबाई जर खटाळ निघाली तर आई वडील म्हणतात मी चाललो आमच्या मुलीकडं. आणि ते जावाई बापू इतका जीव लावतात सासऱ्याला आणि सासूला. ते म्हणतात माझ्या आई वडील आहे ना, तुम्हाला दोघांना ही खोली, यांना दोघांना ही खोली. ती सुनबाई म्हणते, म्हणजे त्या मुलांच्या आजोबा आजीची मुलगी म्हणते मी यांचंही करते आणि मी यांचंही करते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही कामधंदा बघा. मुलगी जास्त सांभाळते. आज इतकी क्रांती झाली की मुलगी अग्निडागाच्या अधिकारी झाली. कशाची? टाळ्या वाजवर, तुमच्यासाठी बोलतो ना मी, वाजव टाळ्या. अग्निडागाच्या अधिकारी. इतका त्यांना अधिकार मिळाला आणि उतरेची अधिकारी झाली. तू नीट नाही राहिला तर मी अर्धा नाव लावील, समृद्धी जवळून गेलाय. 1 कोटी रुपये एक कर. विठाला आहे की नाही? म्हणून मुलगी अग्निडागाच्या अधिकारी झाली. म्हणून तिला सन्मान दिला पाहिजे. उगाच तिच्या जीवनामध्ये काहीतरी उलट पालट नाही बोललं पाहिजे. का? शास्त्र सांगतं यत्र यत्र पूज्यन्ते नारी रमन्ते तत्र देवता. रमन्ते तत्र देवता, यत्र यत्र पूज्यन्ते नारी. ज्या ज्या माता माऊलीचा सन्मान आहे
त्या त्या घरामध्ये लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या ज्या घरामध्ये आमच्या माता माऊलीचा सन्मान आहे, हे बघा, स्त्री ही अनेक रूपानं नटलेली आहे. स्त्री आईच्या रूपानं आहे, स्त्री आजीच्या रूपानं आहे, स्त्री चुलतीच्या रूपानं आहे, स्त्री बहिणीच्या रूपानं आहे, स्त्री मुलगीच्या रूपानं आहे, स्त्री सुनाच्या रूपानं आहे की नाही? सुनाच्या रूपानं, मुलीच्या रूपानं, बहिणीच्या रूपानं, आईच्या रूपानं, चुलतीच्या रूपानं, मावशीच्या रूपानं. म्हणून त्यांचा सन्मान इतका मोठा आहे. मला सांगा, भगवान शंकरांची किती रात्र आहे? भगवान शंकरांची इथं यात्रा भरते ना. भगवान शंकराच्या किती रात्र आहे? एकच रात्र. कोणती? महाशिवरात्र. भगवान शंकरांची महाशिवरात्र, बरोबर आहे ना? भगवान शंकराची महाशिवरात्र. तुम्ही बोलतात ना, तुम्ही नुसते पाहू राहिले. भगवान शंकरांची फक्त एकटी महाशिवरात्र. आणि आमच्या माता माऊल्यांची किती दिवस? नवरात्र. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा, आहे की नाही? नवविध भक्तीच्या करोनी नवरात्र. एक दिवस नाही. पहिल्या दिवशी ही साडी, आता ते नवीनच प्याडा आलाय. आता दुसऱ्या दिवशी आमका कलर. माणूस ज्या नवरात्र आले का आता बीपीच वाढायला सुरुवात होतो. हो म्हटलं, पहिला हा कलर आहे बरं का. दुसऱ्या दिवशी म्हटलं आमका कलर आहे, तो काय कलर घेऊन या. तिसऱ्या दिवशी अमुक कलर आहे. आणि ती जर लाडकी असली मग 9 कलर हे आणून ठेवायचे, भांडणं करायचे नाही. म्हणून भगवान शंकरांची शिवरात्र आणि जगदंबेची नवरात्र. म्हणून आई जगदंबेला किंवा माता माऊलींना सन्मान दिला पाहिजे. यत्र यत्र पूज्यन्ते नारी रमन्ते तत्र देवता. हा स्त्रीला सन्मान दिला पाहिजे. मुलाला संस्कार दिले पाहिजे. विठ्ठल.